मागच्याही सरकारांचा आम्ही अभ्यास केला आहे. त्याही सरकारांनी काय केलं कांदा प्रश्नी, यामध्ये बघा, वेळोवेळी कांदा प्रश्नावर सातत्याने जेव्हा अडचणी आल्या असतील तेव्हा आपल्याही माध्यमातून मी मागणी केली असेल सरकारकडे. या विशिष्ट भागातल्या मुद्द्यांवर मी प्रश्न वेधले असतील आणि वेळोवेळी केंद्र सरकारच्या माध्यमातून माननीय केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली होती. जेव्हा निर्यात बंद होती तेव्हा ती खुली करण्यासाठी सुद्धा मला सरकारने मदत केली. त्यानंतर सुद्धा कांद्याचे भाव जेव्हा खाली आले तेही वाढवण्यासाठी आणि मग वेळ प्रसंगी नाफेडसारख्या एजन्सीच्या माध्यमातून एक स्पर्धा होणं गरजेचं आहे असंही सरकारला वाटलं. त्यातून सुद्धा ती मदत झाली. मागच्या काही दिवसांपूर्वी, महिन्यांपूर्वी तर MSP ठरवून दिला 2400, त्या याच्याने सुद्धा खरेदी झाली कांदा. आणि आत्तासुद्धा काही देशांच्या म्हणजे आपल्या शेजारी देशांच्या मागणीनुसार काही देशांना निर्यातसुद्धा खुली केली आहे. मला असं वाटतं की हे सरकार शेतकऱ्यांप्रती नेहमीच सकारात्मकतेने निर्णय देणारं सरकार राहिलं आहे. आणि परत एकदा मी एवढंच म्हणते की माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतच होणार. तो कांदा प्रश्न असेल, द्राक्षा प्रसंगीसुद्धा काही अडचणी आल्या होत्या, बॉर्डरवर काही गाड्या अडचणीत आल्या होत्या कोरोनाच्या संकट काळात, तेव्हाही मला केंद्र सरकारच्या माध्यमातून ते काम करून घेता आलं. मला असं वाटतं की विजन असलं, चांगलं मजबूत असं नेतृत्व असलं तर कुठली अडचण येत नाही. आणि मागच्याही सरकारांचा आम्ही अभ्यास केला आहे. त्याही सरकारांनी काय केलं कांदा प्रश्नी, हा सुद्धा डेटा आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे कांदा प्रश्नावर आम्ही राजकारण नाही करणार. आमची समाजकारणाची आणि शेतकऱ्यांच्या प्रती असलेली जी एक कर्तव्याची भावना आहे त्या भावनेने आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे आताच्या निवडणुकीमध्ये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.